नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आपल्या देवघरात येतात. तर जानकी देवाची पूजा करून आता गणूबाप्पाला फूल वाहते आणि अगदी हात जोडून नमस्कार करत विचारते की गणूबाप्पा, अरे माझी आई कुठे असेल? जिथे कुठे असेल ती सुखरूप असेल ना, त्यासाठी तुम्हाला कौल दे गणूबाप्पा. अरे माझी आई सुखरूप असल्याचा कौल मला तू दे. म्हणून जानकी आता मनोभावाने हात जोडते आणि बाप्पाला म्हणते की कौल दे बाप्पा, कौल दे. आणि खरंच देवबाप्पाने मात्र जानकीचं हे गाणं ऐकलेलं असतं आणि शेवटी देवाचा कौल हा जानकीला मिळतोच. आणि जानकीला मात्र आता उजवा कौल मिळवलेला असतो. गणपती बाप्पांचा अगदी एक चमत्कार होतो. जानकी आणि ऋषिकेशला हे बघून अगदी आनंद होतो. जानकी खुश होत ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, बाप्पाने कौल दिला तर. ऋषिकेश, बाप्पाने आपल्याला उजवा कौल दिला म्हणजे याचा अर्थ माझी आई जिवंत आहे. तर म्हणजे ऋषिकेश माझी आई जिवंत आहे असे खुश जानकी आता ऋषिकेशला सांगत असते. आणि तेवढ्यात आता इकडे लताबाई झोपलेली असते. ती सुद्धा आता लगेच तटकन अशी उठून उभी राहते आणि बसतच आता म्हणते की जानकी, तिला सुद्धा आता जानकीने आपली आठवण काढलेली आहे असा भास होतो. तिच्यापर्यंत सुद्धा तो संकेत पोहोचतो. तर इकडे जानकी रडतच म्हणते की आई 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 म्हणून ती रडत असते. तर त्यानंतर इकडे मात्र लताबाई आता इतके दिवस झाले बेशुद्ध असते, ती शुद्धीवर नसते आणि आज शुद्ध तिला आलेली असते. आणि ज्या माणसांनी म्हणजे ज्या काकांनी तिला वाचवलेलं असतं तर ते धावतच आत येतात आणि लताबाईला म्हणतात की अहो, खरंच तुम्ही किती दिवस झाल्या शुद्धीवर नव्हतात, आज तुम्हाला शुद्ध आली. तेव्हा आता लताबाईला ते सर्व आठवते की जानकीला जी मंदिरात ती भेटलेली आहे, मायलिकींची भेट झालेली आहे, ते सर्व तिला आता आठवायला सुरुवात होते. तेव्हा आता लताबाई जानकी जानकी करत असते. तर तो काका विचारतो की कोण जानकी? तेव्हा लताबाई रडतच म्हणते की माझी बबडी, माझी मुलगी, मला माझ्या मुलीकडे जायचं आहे. तर अहो, मला माझ्या मुलीकडे जायचं आहे, प्लीज मला माझ्या मुलीकडे जायचं, असा एकच हट्टाच धरलेला असतो आणि खूप रडतच असते. तेव्हा त्या काकांना काही कळत नसतं, त्यांना आता लताबाईची ही अवस्था देखवत नसते. तर लताबाई आता पुन्हा मला माझ्या मुलीकडे जायचं असं म्हणत चक्कर तिला येते आणि परत ती खाली अंथरुणावर पडते आणि सारखी तिच्या होठामध्ये तेच असतं की मला माझ्या मुलीकडे जायचं, मला माझ्या मुलीकडे जायचं म्हणून. त्यानंतर आता पूर्णपणे अंधार होतो. जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये झोपलेले असतात. तिला मात्र आता असा भास होतो, झोपेमध्ये तिला स्वप्न पडते की लताबाई आली आणि तिच्या डोक्यावरून ती प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा आता जानकी डोळे उघडते आणि आपल्या आईला बघून तिला खूप आनंद होतो आणि म्हणते की आई तू. जानकी लगेच उठते आणि आई आई तू जिवंत आहेस म्हणून आता तिला अगदी आनंद होतो. आता ती अगदी घट्ट अशी मिठी लताबाईला मारते आणि म्हणते की मला माहिती होतं की आई तू जिवंत आहेस आणि आई तू कशी आहेस. आता अगदी तिला तिच्या चेहऱ्यावरून अगदी मायेचा हात फिरवते आणि आई तुला काहीच झालेलं नाही ना, आई तू ठीक आहेस ना. आणि आई मला माहिती होतं की तू जिवंत आहेस ग, पण आई तू इतके दिवस कुठे होतीस, का मला तू सोडून गेलीस ग. त्यावर आता लताबाई म्हणते की अगं बबडे, मी कसं तुझ्यापासून दूर राहू शकते. तर जानकी विचारते की का मग तू मला सोडून गेली आणि खूप रडत असते आणि रडतच म्हणते की आई अगं तुझी खूप आठवण आली ग मला, मी खूप घाबरले होते, म्हणलं की आई कुठे असेल, कशी असेल, काही कळायला मार्गच नव्हता. आई मला सांग ना, तू पुन्हा अशी मला सोडून नाही जाणार ना ग, सांग ना ग आई, मी तू पुन्हा असं नाही ना करणार. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं बाळा, मी तुला सोडून कशी जाईल बरं, मी तुला असं सोडून नाही जाणार, काही काळ फक्त मी तुझ्या दृष्टीआड गेले होते एवढंच. त्यावर आता लगेच जानकी रडतच म्हणते की अगं आई, काही काळ काय, एक क्षण सुद्धा तू माझ्या दृष्टीआड होऊ नकोस, मी तुला एक क्षणही दृष्टीआड होऊन देणार नाही. आता मात्र माझी आई मला भेटलेली आहे तर, आणि आई तू मला वचन दे बरं, तू मला सोडून कुठेही नाही जाणार. तर लताबाई म्हणते की हो, मी तुला आज जानकी वचन देते की मी तुला सोडून कुठेही नाही जाणार. म्हणून जानकी आता लताबाईला घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की आई मला रोज तुझी आठवण येते, तू कुठे असेल, कशी असेल, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते, पण आई खरंच तू आज आली, आता मी निश्चित आहे, त्यामुळे मी तुला कुठेही नाही जाऊन देणार. नाही ना आई, तू खरंच मला कुठेही सोडून तर नाही ना जाणार. हे बघ आई, मी तुझा हात कधीच सोडणार नाही. म्हणून एका लहान लेकराप्रमाणे आज जानकीची अवस्था होते. ती अगदी लताबाईला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा आता जानकी सारखं सारखं तेच म्हणत असते की आई तू कुठेही जायचं नाही, मी तुला कुठेही नाही जाऊन देणार. आणि तेवढ्यात ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश लगेच उठतो आणि जानकीला विचारतो की जानकी काय झाले, अगं कुणाशी बोलतेस. म्हणून घाईने तो जानकीला पाणी प्यायला देतो आणि आता जानकी समोर कोणी नसतं, लताबाई सुद्धा
नसते, जानकीला ते पडलेलं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न खरं असतं। तेव्हा आता जानकी पाणी पिते आणि ऋषिकेशचा हात धरत म्हणते की ऋषिकेश, आई माझ्या स्वप्नात आली होती आणि देवाने सुद्धा आपल्याला उजवा कौल दिला, म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपली आई जिवंत आहे ऋषिकेश। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्या कुठेही असतील ना तरी सुद्धा आपण त्यांना शोधून काढायचे, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल। तेव्हा आता ऋषिकेश अगदी जानकीला धरून तिला प्रेमाने झोपवतो, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो। त्यानंतर आता इकडे लताबाईला जे काही ते म्हणजे वाचवणारा जे काका आहेत तर ते एक औषध प्यायला देतात आणि म्हणतात की आता तुला बरं वाटतं ना, तर लताबाई म्हणते की हो, आणि आता ते काका म्हणतात की खरंच हे औषध खूप भारी आहे, जालिम आहे, आणि हे बघा आमचं गाव आहे तर ते एका आडोशाला येते, आणि हे बघा इकडे दवाखान्याची वगैरे काही सोय तर नाहीच, आणि हे बघ माझ्या विनंतीला मान देऊन मात्र डॉक्टर सुद्धा आलेत आणि तुला दवा पाणी सुद्धा करून गेलेत, आणि हे बघ ते जरा आडोशाला होतं ना हे गाव, त्यामुळे त्यांना सुद्धा येण्यासाठी खूप वेळ लागला होता। तर लताबाई म्हणते की हे बघा तुमचे उपकार कधीही विसरणार नाही हो दादा। तेव्हा आता लताबाई त्यांच्यासमोर हात जोडते। तेव्हा आता ते काका म्हणतात की अहो काय बोलतात आई, अगं तेव्हा तो व्यक्ती आता आई असं म्हणतो, तर अगं आई तू काय बोलतेस, एकीकडे दादा सुद्धा म्हणते आणि लेकाचं नातं सुद्धा जोडते आणि वरून उपकाराची भाषा सुद्धा बोलतेस, आणि हे बघ ताई तुम्हाला बहिणीसारखी आहेस, आणि एक ताई होती ती अगदी मला सोडून निघून गेलीस, म्हणजे मी तिला नाही वाचू शकलोस, ती देवाघरी निघून गेली, आणि हे बघ देवाने म्हणून मला दुसऱ्या बहिणीला वाचवण्यासाठी अगदी वेळेत तेथे पाठवलं। तेव्हा आता लताबाई विचारते की तुम्ही मला वाचवलंस। तेव्हा आता ते दादा देवाला हात जोडतात आणि म्हणतात की त्याने वाचवलं, फक्त त्याचं निमित्त होतं, आणि हे बघ ताई अगं मी साधा मच्छीमार आहे, मी मासे पकडायला तिकडे नदीवर गेलो होतो, तेव्हा तू मला तेथे सापडलीस आणि मला असं वाटतं की तुला पोहता येत होतं म्हणून तू बुडाली नाहीस। तेव्हा आता लताबाई म्हणते की हो मला पोहता येत होते आणि मी मात्र लेकीच्या आठवणीने पाण्यामध्ये टिकून राहिले म्हणून बहुतेक मी जगले असेल। तेव्हा आता ते काका विचारतात की म्हणजे तुमची लेक आहे ती जानकीच आहे ना। तेव्हा आता लगेच लताबाई विचारते की तुम्हाला हे सर्व कसं माहिती। तेव्हा आता ते काका म्हणतात की हे बघ जेव्हा तू शुद्धीवर आलीस तर सर्वात अगोदर तुम्ही तिचंच नाव घेतलं होतं, बरं नेमकं काय घडलं होतं, अगं ताई तू पाण्यात कशी पडलीस असे आता तो विचारत असतो। त्यावर आता लताबाई म्हणते की अरे दादा खरंच खूप मोठी कहाणी आहे रे ही, आता हे बघ मी तुला इतकं सांगू शकते की माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, अरे जी बाई माझ्या मुलीच्या जीवावर उठली ना तिनेच मला पाण्यामध्ये ढकलून मारून देण्याचा प्रयत्न केला, किंवा आता ऐश्वर्याने तिला ढकलून दिले असतात। हे क्षण आता लताबाईच्या डोळ्यात समोर येतात आणि ती सर्व घडलेला प्रकार त्या दादांना सांगते, आणि हे बघा मला लवकरात लवकर तिकडे जायला हवं माझ्या मुलीकडे। तेव्हा तो दादा विचारतो की परत म्हणजे कुठे, तुमची मुलगी नेमकं कुठे राहते बरं। तेव्हा आता लताबाई म्हणते की ती मुळशीला राहते, तर तो दादा म्हणतो की अगं ताई आपण मुळशीच्या दुसऱ्या टोकाला आहोत, अगं तू नदीच्या प्रवाहासोबत खूप अशी दूर आली। तेव्हा आता लताबाई तोंडाला हात लावते आणि विचारते की अरे दादा परंतु परत जाण्यासाठी काहीतरी सोय तर असेल ना। तेव्हा आता लगेच तो दादा सांगतो की हे बघ आत्ता काही नाही, परंतु उद्या सकाळी जो काही आपल्या गावचा हायवे आहे आणि तेथून मुळशीला जाण्यासाठी एक एसटी आहे आणि मग जातो। तेव्हा आता लताबाई म्हणते की हो मी उद्या सकाळीच मुळशीला जाईल आणि माझ्या लेकीला जाऊन मी तेथे लेकीला भेटेल, उद्या मी माझ्या जानकीला भेटणार, म्हणून लताबाईला खूप असा आनंद होतो। त्यानंतर आता सकाळ होते आणि जानकी, सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश एका रूम मध्ये असतात। जानकीला जे रात्री स्वप्न पडलेलं असतं त्याबद्दल ती खुश होत आता अवंतिका आणि सौमित्रला सांगत असते की ज्या प्रकारे आई माझ्या स्वप्नात आली होती, जे मला स्वप्न पडलं त्या स्वप्नामुळे माझी पूर्णपणे खात्री पटत चाललेली आहे की ज्या अर्थी स्वप्न पडलं त्या अर्थी माझी आई जिवंत आहे आणि आम्हाला देवाने सुद्धा कौल दिला होता, सगळे देवाचे संकेत आहेत। तेव्हा आता अवंतिका म्हणते की पण त्या नक्की कुठे आहे याचा सुद्धा संकेत आपल्याला मिळायला हवा। तेव्हा सौमित्र म्हणतो की त्या जिवंत आहे याचा अजूनपर्यंत कोणताही पुरावा आपल्याकडे नाही। त्यावर आता जानकी म्हणते की भाऊजी पण ते, तर सौमित्र म्हणतो की नाही बहिणी मी फक्त एक वकील म्हणून बोलतोय। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो सौमित्र तुझं एकदम अगदी बरोबर आहे, काय आहे की कधी कधी मनाचा कौल हा एक खूप मोठा पुरावा असतो, त्यामुळे मला असं वाटतं। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या हे सर्व ऐकत असते आणि जानकीचं लक्ष जाते की ऐश्वर्या ऐकते म्हणून आता दरवाजाच्या अगदी त्या काचेमधून ऐश्वर्या आता तेथे बाहेर दरवाजा बाहेर आहे हे जानकीला दिसते। ऋषिकेश बोलणार तोच लगेच जानकी शांत राहायला सांगते, तेव्हा जानकी लगेच उठते आणि हळूच सर्वांना शांत राहायला सांगून दरवाजा उघडून रागाने ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला हिसकावत आत घेऊन येते। तर जानकी म्हणते की काय ग इतकी चोरून ऐकण्याची हौस आहे तर मग आत यायचं ना, सगळ्यांच्या समोर ऐक की आमचं बोलणं काय चाललेलं आहे तर। आणि हे बघा सौमित्र, भाऊजी, ऋषिकेश, अवंतिका आपल्या घरातील ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर कशा कळतात आणि त्या कशा पोहोचतात हे तुम्हाला
तुम्हाला तर आता कळलंच असेल, कारण ह्या ऐश्वर्याला अशी चोरून ऐकण्याची सवय आहे म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते, परंतु लगेच आता वर तोंड करून म्हणते की हे बघ, उगाच कांगावा करू नकोस, मी काही कोणाचं चोरून वगैरे ऐकत नव्हते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो का, मग काय रूमच्या बाहेर पहारा देत होतीस का? तर ऐश्वर्या म्हणते की मी कशाला पहारा देऊ, अगं कोर्ट जेव्हा तुला तुझ्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली तुला शिक्षा देईल ना, तेव्हा तुझ्या जेलच्या बाहेर मी अगदी दरवाजा बाहेर मी तेथे पहारा देईल. कारण हे बघ अगं, माझी आई अजून या जगात नाही हे सिद्ध व्हायचं आहे तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की माझी आई जिवंत आहे. झाले का तुझे, जी माहिती तुला मिळवायची होती ती माहिती तू मिळवलीस का? आणि चल इथून निघायचं. म्हणून जानकी आता रागाने तिचा हात धरते आणि तिला रूमच्या बाहेर अगदी ढकलून काढून देते आणि दरवाजा लावून घेते. त्यावर आता जानकी म्हणते की ही ऐश्वर्या नाही सुधारणार. तर ऋषिकेश म्हणतो की हिला आता लवकरच अद्दल घडवावीच लागेल. जानकी म्हणते की हो. तर जानकी आता सौमित्रला म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, तुम्ही जा आणि पोलिसांना भेटा, त्यांना सांगा माझ्या आईला पोहता येत होतं त्यामुळे ती बुडू नाही शकत. निदान ही माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या अगदी जे काही हे तपासाला वेगळी एक दिशा मिळेल. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो, फक्त तुम्ही जे काही आहे ते अगदी अलर्ट राहून करा. आपण जे काही करतो ते ऐश्वर्याला कळता कामा नये. त्यानंतर ऐश्वर्या रूम मध्ये येते, जोराने आपला रूमचा दरवाजा आदळते आणि आता खूप चिडलेली असते. त्या हातात जो काही जानकीने तिचा हात पिरगाळलेला आहे, तर आता इतकी चिडते आणि म्हणते की जानकी, अगं तुझी हिम्मत कशी झाली तुझी हिम्मत, मी तुला सोडणार नाही जे काही तू आज माझ्याशी वागलीस. तेव्हा आता ऐश्वर्या तिच्या बोलण्याचा विचार करता करता तिच्या लक्षात येते की जानकी इतक्या कॉन्फिडन्सपणे कसं म्हणत होती की तिची आई जिवंत आहे म्हणून. जेव्हा मी त्या लताला स्वतः पाण्यात ढकललं होतं, ती कशी जिवंत असू शकते आणि ती जानकी इतक्या खात्रीने कसं म्हणू शकते की तिची आई जिवंत आहे म्हणून. आणि नाही खरंच लता जिवंत असेल का? आणि जर ती लता जिवंत असेल तर ते जानकीसाठी चांगलं असेल आणि माझ्यासाठी मात्र ते खूप वाईट असेल. त्यामुळे नाही, आता मात्र मला ह्या गोष्टीचा अगदी छडा लावाच लागेल की नक्की काय आहे, ती लताबाई जिवंत आहे किंवा मेली म्हणून ऐश्वर्याला आता खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे लताबाई तयार होते आणि आता ती देवा परमेश्वराचं नाव घेत असते. तर ते दादा आता पूर्णपणे लताबाईची तयारी करून देतात आणि लताबाईला म्हणतात की झालीस का तू तयार, आणि चल आता एसटीची वेळ झालेली आहे आणि हा डबा घे. तर लताबाई म्हणते की डबा, अरे कसला डबा, नको मला डबा. तेव्हा आता तो दादा म्हणतो की अगं जिन्याची भाजी आणि भाकरी आहे आणि हे बघ तुला भूक लागेल, आणि खिशातून काही पैसे काढतो आणि हे पैसे सुद्धा ठेव असं म्हणतो. तेव्हा आता लताबाई म्हणते की नको रे दादा, अरे याची काही गरज नाही. तर यावर आता तो दादा म्हणतो की अगं हे बघ, तो एसटीचा कंडक्टर आहे ना, तो काही माझा यार वगैरे नाही. अगं इथून तुला मुळशीपर्यंत जाण्यासाठी भाडं लागेल आणि त्यासाठी तुझ्याकडे पैसे नाही, त्यामुळे हे पैसे धर आणि ठेव तुझ्याकडे. आणि हे बघ रक्षाबंधनाची ओवाळणी समज हवं तर. तेव्हा आता लताबाई ते पैसे हातात घेते आणि हात जोडत उभी राहते आणि म्हणते की दादा हे बघ, तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरू शकणार. तुमचं हे बहिणीसारखं असणारं प्रेम मी कधीच नाही विसरणार. खरंच अगदी देवाच्या रूपात तुम्ही मला भेटलात, माझ्यासाठी धावून आलात. म्हणून लताबाई आता अगदी तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. आता लताबाई अगदी हात जोडत त्या काकांना म्हणत असते की तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. अगदी देवाच्या रूपात तुम्ही माझ्यासाठी धावून आलात एका बहिणीसाठी, त्यामुळे आता ही बहीण ह्या भावाला कधीच विसरणार नाही. तेव्हा आता ते दादा म्हणतात की हे बघ अगं, अशी कशी ताई आहेस ग तू, स्वतः सुद्धा रडते आणि भावाला सुद्धा रडवते. आणि बरंच चल अगं, एसटीची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा तो आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि लताबाईला म्हणतो की चल आता, आणि हे बघ तू सावकाश पोहोच तिकडे, आणि तिकडे गेल्यानंतर तुझ्या जानकीला माझा नमस्कार सांग. तेव्हा आता लताबाई हात जोडतच म्हणते की हो नक्की सांगते, ती तर रोज देवीकडे माझ्यासाठी प्रार्थना करत असेल. त्यानंतर आता जानकीने हरतालिकाचा उपवास धरलेला असतो. हरतालिकाची ती अगदी महादेवाची प्रार्थना करत असते. पूजा वगैरे झाल्यानंतर ती आता देवाला हात जोडते आणि म्हणते की महादेवा, माझी लेक जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेव. मंगळागौरीच्या दिवशी जर मला कळाले असते की ती माझी आई आहे तर आजचा हा दिवसच वेगळा असता. तेव्हा आता जानकी देवीला हात जोडत आता जानकीला तो मंगळागौरीच्या दिवशीचा तो क्षण आठवतो, ज्या दिवशी आता लताबाईने रडतच ते गाणं गायलेलं असतं. तेव्हा आता जानकीला हे सर्व आठवून जानकी म्हणते की देवा, अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर तू जे काही करशील ते अगदी व्यवस्थित असेल, ती भल्याचं करशील. त्यामुळे हे बघ देवा, तूच आहे की माझ्या आईची आता काळजी घे.
लवकरात लवकर देवा आमच्या मायलेकींची भेट तू घडून आण, लवकर भेटव मला माझ्या आईला, म्हणून जानकी आता देवाला हात नमस्कार करते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना बाहेर भेटायला येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगतात की हे बघा लताबाईला पोहता येत होते. इन्स्पेक्टर म्हणतात की काय बोलतात, म्हणजे लताबाई यांना पोहता येत होते तर, आणि म्हणतात की आता कुठे आमच्या लक्षात आले म्हणूनच त्यांची बॉडी आम्हाला नाही सापडलेली, म्हणजे याचा अर्थ असा होता की ते नक्की जिवंत असतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो मला सुद्धा तेच वाटते, आता त्यांना पोहता येते त्यामुळे त्या बुडून मरण्याचा प्रश्न काही येतच नाही. सौमित्र म्हणतो की जर ते जिवंत असतील तर मात्र आपल्याला त्यांना तातडीने शोधावं लागेल. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आता जी नदीकाठची गावं आहेत तर तेथील पोलीस स्टेशनला मी लगेच त्यांचा फोटो पाठवितो आणि जर लताबाई कुणाच्या नजरेस पडल्या तर त्या लवकरात लवकर आपल्याला सापडतील म्हणून. त्यावर आता ऋषिकेश आता इन्स्पेक्टर साहेब यांना थँक्यू म्हणतो, खरंच तुमची खूप मदत होते. लताबाई जर सापडल्या तर जानकीवरील जो काही गुन्हा आहे तर तो अगदी सिद्ध होईल. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो लताबाई जर सापडत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला जरा अलर्ट राहावं लागेल. जसं आपण त्यांना शोधतो तसंच ती माणसं सुद्धा त्यांना शोधत असतील. त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता ती माणसं. त्यानंतर ऐश्वर्या लगेच आता त्या आपल्या माणसांना बोलावून घेते. तेव्हा ते माणसं म्हणतात की तुम्ही मॅडम आम्हाला इथे का बोलावलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी माझे काही जॅक्स वापरून चौकशी केली, मला तेव्हा समजले की लताची जी बॉडी आहे ती अजूनपर्यंत सापडलेली नाही म्हणून. तेव्हा आता त्यातील एक गुंड म्हणतो की मॅडम तुम्ही तिला पाण्यामध्ये ढकललं त्यामुळे ती बुडून तर मेलीच असेल आणि ती बॉडी सापडली तर ती बॉडी थोडंच तुमचं नाव घेणार आहे का, कशाला टेन्शन घेतात. तेव्हा आता जी ऐश्वर्या आहे तर ती ऐश्वर्या मात्र आता खूप चिडते आणि त्या माणसाला म्हणते की तोंड बंद कर, जे मी तुला सांगते ते तू नीट ऐकून घे, मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा मात्र आता जी ऐश्वर्या आहे तर ती त्या संपतला म्हणत असते की हे बघ जानकीला असं वाटतं की तिची आई अजून जिवंत आहे आणि तिला असं का वाटतं हे मला नाही माहिती, आणि जर तसे असेल तर मला कोणतीही रिस्क नाही घ्यायची, कारण ती लता जर जिवंत असेल तर ती नक्की पोलिसांना भेटायला जाईल म्हणून, आणि त्या लताबाईला पोलिसांपर्यंत आपल्याला पोहोचून द्यायचं नाही. पोलिसांपर्यंत तर जाऊन द्या परंतु जानकी आणि ऋषिकेश पर्यंत सुद्धा त्या लताबाईला पोहोचून द्यायचं नाही. त्यामुळे पुढे आता काय आणि कसे करायचे हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, तुमच्या सगळं लक्षात आलेच असेल. तेव्हा आता संपत म्हणतो की हो ठीक आहे मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तिला कुठेच नाही पोहोचून देणार. म्हातारी मात्र कुणाला भेटण्याच्या अगोदर आम्ही तिला ढगामध्ये पोहोचू. तेव्हा आता ऐश्वर्या संपतला म्हणते की गुड. तर ऐश्वर्या त्यांना इथून निघा असं म्हणते आणि आता ते निघून जातात. तर ऐश्वर्या स्वतःला म्हणते की लता जर खरंच जिवंत असेल तर किती काही झाले तरी त्या जानकीला भेटता कामा नये. त्यानंतर आता जानकीकडे ऋषिकेशच्या पाया पडायला घेते. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय करतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो खरंच विसरलात की नाटकं करतात, अहो तुम्ही असं काय करतात, आज हरतालिका आहे माझं व्रत आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का, आणि काय करतात बरं हरतालिकाला. तेव्हा आता जानकी म्हणते की व्रत करतात, महादेवाचं पूजन करतात. तर ऋषिकेश म्हणतो की जसं देवी पार्वतीने केलं होतं तसं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो म्हणूनच अगदी म्हणजे तिला महादेवासारखा पती मिळाला, म्हणूनच मी हरतालिकेचं हे व्रत केलं होतं आणि म्हणूनच मला तुमच्यासारखा पती मिळाला. इतका समजूतदार आणि प्रेम करणारा जोडीदार मला मिळाला, आणखीन काय हवं आहे बरं. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की मला तर जोडीदार म्हणतेच आहे, मग आता सगळ्याच गोष्टी सुद्धा जोडीनेच करूयात. तर आता जानकी विचारते की म्हणजे काय. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तू माझ्या पाया पडली ना, मग मी सुद्धा आता तुझ्या पाया पडतो. म्हणून ऋषिकेश आता जेव्हा अगदी पाया पडायला लागणार तोच जानकी म्हणते की काय हो, अहो काय करतात, अहो असं नवऱ्याने बायकोच्या पाया पडायचं नसतं. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की म्हणजे काय ग. तर जानकी म्हणते की अहो हे बघा आता असे ओवीसारखे प्रश्न विचारू नका आणि हे बघ जानकी अगं तू माझ्यासाठी व्रत करते हीच माझी खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे ग. म्हणून ऋषिकेश आता जानकीचे अगदी आभार मानून तिचं कौतुक करतो. आणि हे बघ जानकी अगं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, पण तुझी जागा माझ्या पायाशी नाही माझ्या मनात आहे. तर त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा मला एक गोष्ट सांगा बरं, मी तर व्रत करते पण तुम्ही सुद्धा माझ्या सोबतीने दरवर्षी व्रत का करतात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की झाले का, आता ओवीसारखे हे प्रश्न कोण विचारणार बरं. आणि तेवढ्यात आता जानकीला आईची आठवण होते. ती लगेच ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो हे सगळं सुरू आहे परंतु आईची आठवण काही मनातून जात नाही हो, माझी आई कुठे असेल कशी असेल खरंच मला काहीच माहिती नाही ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी तुझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल, तू नको इतकी काळजी करूस. आणि हे बघ मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोललो आणि त्यांनी आपल्याला हेच सांगितलं की आपल्याला जरा अलर्ट राहावं लागेल, कारण हे बघ ज्या लोकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं आपण त्यांना शोधतो तर ती लोक सुद्धा लताबाईंना शोधत असते.
तेव्हा मात्र आता इकडे लताबाई अगदी धावतच दुडूदुडू आलेली असते, गेटजवळ येते आणि आता मी माझ्या जानकीला भेटणार, खरंच माझ्या जानकीला अगदी मिठी मारणार, परंतु तेथे जर ती ऐश्वर्या असेल तर ती पुन्हा काहीतरी तेथे घोळ घालून ठेवेल, त्यामुळे जरा मला सावधच राहून तेथे जावं लागेल. किती काही झाले तरी ऐश्वर्याला मात्र मी दिसायला नको, म्हणून लताबाई अगदी आता सावध राहून आतमध्ये घुसते. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते की ऐश्वर्या, या ऐश्वर्यापासून खरंच आईच्या जीवाला एक खूप मोठा खरा धोका आहे, तर किती काही झाले तरी तिची नजर मात्र आईवर पडायला नकोय, नाहीतर खूप मोठा एक अनर्थ होईल. आणि तेवढ्यात मात्र आता लताबाई ही अगदी धाव आतमध्ये जात असते आणि आता म्हणजे लताबाई आतमध्ये जाणार तोच लगेच ऐश्वर्याची गाडी हॉर्न वाजवत तिच्या अंगावर येत असते. तर लताबाई आता मागे वळून बघते तर ऐश्वर्याला बघून आता लताबाई खूप घाबरते. तेव्हा आता ऐश्वर्या लताबाई असं म्हणते आणि आपला जो सीट बेल्ट आहे तो काढत असते, परंतु तिचा सीट बेल्ट निघत नसतो. तर ऐश्वर्या आता म्हणजे थांब असं करत असते. लताबाई तिला घाबरते आणि लगेच तिथून पळ काढ. तोपर्यंत आता लताबाई ही तिथून पळ काढत असते. तर आता ऐश्वर्याचा बेल्ट निघतो आणि ती गाडीच्या खाली उतरून आता लताबाईच्या मागे जाणार तोच लगेच आता सुमित्रा आवाज देते की ऐश्वर्या. तेव्हा आता सुमित्राने आवाज दिल्यानंतर ऐश्वर्याला खूप राग येतो, परंतु शेवटी आता सुमित्राचं ऐकावं लागते आणि ती परत आता सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की बोला ना आई, काय काम होतं. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग ऐश्वर्या, तू कुणाला शोधते आणि सारखं तू तिकडे का बघतेस, कोणी आलं होतं का. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी घाबरून जाते, ती काही उत्तर देत नसते. तर सुमित्रा विचारत असते की अगं ऐश्वर्या, काय झालं, कोण आलं होतं का. परंतु ऐश्वर्याला तर काय उत्तर द्यावं हे काहीच कळत नसतं. ती सारखी सुमित्राकडे बघतच असते. एकतर लताबाईला बघून तिचे होश उडाले असतात, तिला धक्का बसलेला असतो की लताबाई जानकीला सर्व सांगेल म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून जाते आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या त्या संपतला आणि त्यांना फोन करून सांगते की माझा संशय खरा ठरलेला आहे, ती लताबाई जिवंत आहे, ती येथे माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचली होती. मुळशीतील जे काही गल्ल्या आहे तर त्या अगदी पालत्या घाला आणि त्या लताबाईला शेवटी शोधून काढा. त्यानंतर आता इकडे सर्वजण देवीच्या मंदिरात आलेले असतात. ऐश्वर्या सुद्धा असते, जानकी, अवंतिका, ऋषिकेश, सुमित्रा हे सगळेजण असतात आणि देवी आईची आरती म्हणत असतात. तोच लगेच तेथे अगदी डोक्यावर पदर घेऊन आता लताबाई तेथे बसलेली असते. तेव्हा आता लताबाई अगदी पदर उघडून आता ऐश्वर्याला बघते आणि खूप घाबरते. जानकीला सुद्धा बघते, जानकी सुद्धा तेथेच असते. तेव्हा आता लताबाई जे काही ताटातील ते कुंकू आहे तर ते कुंकू बोट बुडवून आई हा शब्द लिहिते आणि नंतर मात्र जो काही तेथे समोर तो खिळा पडलेला आहे त्यावर अगदी आपलं बोट अगदी घासून धरते आणि त्यातून जेव्हा ते रक्त बाहेर येईल त्या रक्ताने सुद्धा आई हा शब्द लिहिते. आता असा शब्द लिहिलेला असतो की आई आहे. तेव्हा आता ऐश्वर्याचं सुद्धा लक्ष जातं आणि जानकीचं सुद्धा. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.